जरूर कळवा. उद्देश एकच आहे की मला ते परत करायचे आहे. तर आता आपण चाललो आहे पाबळला. तुम्हाला माहिती आहे पाबळ हे कशासाठी प्रसिद्ध आहे? प्रसिद्ध म्हणता येणार नाही, ते कोणाचं इथे काय आहे. तुम्ही बाजीराव पेशव्यांना ओळखतच असाल, मग तुम्ही ज्या मस्तानी जी आहेत त्यांनासुद्धा ओळखत असाल. त्या ठिकाणी त्यांची समाधी आपण बघायला जाणार आहोत. आणि मला अजून एक तुम्हाला सांगायचं वाटतं, सगळेजण मस्तानी मस्तानी करतात. नम्र विनंती आहे, तुम्ही जसं बोलू नका. आज आपणच असं बोललो तर उद्या लोकंसुद्धा तेच बोलतील. तर अशा ज्या लोकं आहेत आपली, त्यांना नेहमी तुम्ही मान द्या. आपण मान दिला तरच बाकीची लोकं मान देतील. धन्यवाद. माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला ही कोण व्यक्ती आहे तेही कळेल. सस्पेन्स आहे सध्या हा असा प्रवास. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने गाडी चालवली आहे संपूर्ण जवळजवळ 3.5 किलोमीटर आम्ही आता फिरलेलो आहोत. म्हणजे आवड माणसाला काय असते हे राहुल दिवटेकरांनी शिकावं. मित्रांनो, मोराची चिंचोली इथे आम्ही थांबलो आहे. मस्त जागा आहे, तुम्हाला दाखवतोच तो मी आता. आणि मी सर्वात प्रथम धन्यवाद मानीन. राहुलचे तर मानलेले आहेत, त्यामुळे मी काही सारखे मानत बसत नाही येते. राहुलच्या बहिणीचे, बहिणीचं नाव काय? अश्विनी भगत यांचे. त्यांनी आज आम्हाला घरून निघताना सकाळी लवकर उठून नाश्ता दिलेला आहे. त्यांचे धन्यवाद सॉरी नाही म्हणता येणार, कारण असं करून ते चुकीचं ठरेल. तर त्यांनी नाश्ता दिलेला पण आज आम्ही खाणार आहोत. तर चला माझ्यासोबत तुम्ही नाश्ता करा. तर काय नाश्ता ते राहुल काढेलच. ते मस्त मिळालं आहे. ट्रेकिंगला जायला, भटकंती करायला हेच एक महत्त्वाचं आहे. मिळेल ती जागा, मिळेल ते. जर आम्हाला बहिणीकडे जागा नसती तर आम्ही इथे उघड्यावर सुद्धा झोपलो असतो, तंबूसुद्धा लावला असता. समोर तिकडे मस्त तळं आहे, साठवलेलं पाणी पण आहे त्यात. आणि ही आमची पोटाची व्यवस्था केलेली आहे अश्विनी भगतीने. म्हणजे नुसते पोहे दिलेले नाही आहेत बघा, तिने खाण्यासाठी प्लेट्स पण दिलेले आहेत, चमचे पण दिलेले आहेत. तर तिचे खूप खूप आभार. हां, आणि अजून एक बहिणीला मला सांगावंसं असं वाटतं आहे की आम्ही परत देण्यासाठी बोलत नाही आहेत. परत भेट माझी काय होईल की नाही मला माहिती नाही, पण राहुलला निश्चित सांगितलं की हा व्हिडिओ त्यांना नक्की दाखव आणि काय कमेंट असतील त्या तुम्ही करायच्या आहेत. तुम्हाला काय वाटलं? पाबळ येथे आलो आहे, पाबळ. आणि मस्तानी जी समाधी जी आहेत, मी परत एकदा सांगतो आहे, मस्तानी जी यांची जी समाधी आहे त्याचं दर्शन करायला आपण चाललो. आणि आता आपण मस्तानी जी आहेत त्यांच्या समाधीचं दर्शन करायला जाणार आहोत, नमन करायला जाणार आहोत. तर चला माझ्याबरोबर आपण जाऊया नमन करायला. मित्रांनो, मस्तानी जी आहेत यांचा जन्म 29 ऑगस्ट 1699 रोजी बुंदेलखंडातील पन्ना राज्य येथे झाला. त्यांचा मृत्यू झाला इसवी सन 1740 एप्रिल महिन्यात. आणि त्यांचीच ही आपण आज समाधी बघायला आलेलो आहोत. छत्रसाल बुंदेला यांची मुलगी आणि एकही लढाई जे कधी हारलेले नाही असे आपले बाजीराव पेशवे यांच्या त्या पत्नी होत्या. त्या दोघांचा एक मुलगा सुद्धा होता ज्याचं नाव शमशेर होतं. त्याने सुद्धा पुढे पानिपतच्या युद्धात खूप शौर्य गाजवलं होतं. अशा ह्या मस्तानी जी यांची आपण आज समाधी बघायला आलेलो आहोत. मित्रांनो, अशा वस्तू आपल्याला बघायला हव्यात, कारण इतिहासात त्यांचं फार मोठं स्थान आहे. हाच आपला इतिहास आहे. हा इतिहास आपण जपला पाहिजे. आज तुम्ही इथे बघत असाल तर ही एक शोकांतिका आहे की ह्याची व्यवस्था ही तसं बघितली तर नीट नाही आहे. बांधकाम वगैरे अतिशय सुंदर आहे, पण आम्ही दोघंच दर्शन करायला आलो होतो, तर असं व्हायला नाही पाहिजे असं मला वाटतंय. परत एकदा मस्तानी यांना नमन करतो
आणि त्यांच्या समाधीचं दर्शन करा. मित्रांनो, मस्तानी जी आहेत त्यांच्या समाधीसाठी म्हणजे आम्ही आलेलो आहोत. एक काय म्हणतात त्याला, एक आदर आहे, एक त्यांच्याविषयी खूप आदर आहे म्हणता येईल. त्यांचाही मोठा सहभाग आहे आणि माझ्या आयुष्यातलं एक स्वप्नसुद्धा आहे की मी राहुलला सुद्धा खूप धन्यवाद म्हणेन त्यासाठी की आज तो मला इथे घेऊन आला. पण मी खरं सांगतो, मी आता भारावलेलो आहे आणि माझं एक स्वप्नसुद्धा आहे की मी पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम मस्तानी जी आहेत त्यांच्या समाधीचं दर्शन घेईन आणि नंतर बाजीरावजी आहेत त्यांच्या समाधीचं दर्शन घ्यायला जाईन. ते माझं लवकर पूर्ण व्हावं ही ईश्वर चरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. मस्तानीजी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आता आपण चाललोय पाबळेतला एक बारव आहे आणि त्याप्रमाणे एक गडीसुद्धा आहे, त्याचं दर्शन घेण्यासाठी आपण चाललोय. तर चला आपण बघूया पाबळ गडी आणि बारव. असं देऊळ लागतं आणि आता ही वेस आहे. वेसेच्या बाजूलाच ही बारव आहे, ती पण आपण बघणार आहोत. आपण आतमध्ये जाऊया, बघूया कसं वाटतंय ते. ही वेस आहे, आजूबाजूला दुकानं आहेत, आतमध्ये सुद्धा काही नाही आहे. पण मी केवळ आता तुम्हाला इथली बारव दाखवण्यासाठी आलो आहे. ज्यांना ज्यांना बारवाची आवड आहे त्यांनी निश्चित यावं. अतिशय सुंदर बारव आहे. ही बारव आहे, आपण चोह बाजूने बघणार आहोत. नंतर आपण विरुद्ध बाजूला आलेलो आहोत. समोर दिसतोय तो मस्तानी गडी, तिथे आता काही अवशेष नाही आहेत आतमध्ये सुद्धा. त्याच बाजूला एक महादेव मंदिर आहे. त्या काळी बारवमधून पाणी काढण्यासाठी हे वापरले जायचे. 2 भाग आहेत ते. हीच बारवाची माहिती. पावसाळ्यात हे होतं. इथे आज परिस्थिती बघा काय आहे. तिथे लिहिले, या ठिकाणी श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी मस्तानी यांच्यासाठी 36 गुंठे क्षेत्रामध्ये 8 बुरुजांची गडी बांधली होती. पूर्वेस एक सागवानी दरवाजा, तसेच सर्व बाजूंनी तटबंदी, आत मधोमध वाडा अशी त्याची घडण होती. आणि अशी वास्तव्य असलेली वास्तू आज ह्या परिस्थितीत आहे. इतिहासाविषयी आपण किती जागरूक आहोत याचं एक उत्तम उदाहरण हे आहे. माझं जो निवेदन आहे सरकारला की तिथे यांनी गडी नाही पण त्या स्वरूपात काहीतरी स्मारक येथे बांधावं, तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. धन्यवाद. हीच ती जागा, वास्तू. इथे एखादं संग्रहालय व्हावं असं वाटतं. आपण आपापले मत आहे ते मला कळवावे आणि सरकारलाही आपण कळवावे ही नम्र विनंती. निरोप घेतो तुमचा छावणीमध्ये. व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर जरूर कळवा. काही सूचना असतील तरीही कळवा. परत एकदा छावणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद.